हॅलो फ्रेंड्स, मी अमृता तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत करत आहे। तर आता आई बाप्पा आले होते म्हणून आम्ही त्यांना घेऊन आलोय फिरायला एका ठिकाणी अंकलेश्वर पासून जवळच असलेल्या नीलकंठेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहे। तर इथं फार छान आहे, बघण्यासारखं आहे मस्त। आणि आता इथं स्वामीनारायण मंदिर आहे नर्मदा नदीच्या एकदम बाजूलाच। आणि आता इथं रथयात्रा सुद्धा निघणार आहे, तर मी तुम्हाला स्वामीनारायण मंदिरातली रथयात्रा दाखवणार आहे। आणि पाहण्यासारखं बरंच आहे। मग तसं तर इथं 2 दिवस कमी पडतात फिरायला, पण तेवढा वेळ नव्हता, आई बाप्पा थकून आलेले होते म्हणून। आणि उद्या जायचं, उद्या थांबतील ते, परवा दिवशी लगेच जायला निघतील म्हणून मग म्हटलं नको, प्रवासातून दमून आलेले म्हणून मग सायंकाळची रथयात्रा बघायला घेऊन आलो। संध्याकाळी या मंदिरात खूप छान डेकोरेशन वगैरे असतं म्हणून मग रात्रीच आलेलो आहे आम्ही। तर चला मग ब्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला नक्की सांगा। मंदिराच्या मेन गेटमधून आतमध्ये गेल्यानंतर एका ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत आणि दूरून बघत आहोत की कसं दिसतंय मंदिर, काय आहे, कसं आहे। आणि आता इथूनच जवळून रथयात्रा निघणार असल्यामुळे मग इथेच थांबलोय आम्ही, कारण आम्हाला रथयात्रा बघायची होती। तर ही रथयात्रा निघत आहे आता हत्तीवरून, हत्ती, तोफखाना असं वगैरे सगळं खूप छान अशी रथयात्रा निघते। तर त्याच्यासाठी रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे। आणि हे स्वामीनारायण मंदिरातले जे सेवक आहेत ते आहेत। तर ही रथयात्रा रोज इथे निघत असते, सायंकाळच्या वेळी ही रथयात्रा निघते। मध्येच एकदा आरती होते आणि नंतर पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालून मंदिराच्या बरोबर समोरच्या ठिकाणी येऊन ही रथयात्रा उभी राहते आणि तिथे एकदा आरती होऊन जाते। मला गुजरातमध्ये हीच एक गोष्ट फार आवडली, म्हणजे इथं जेवढे पण मंदिर आहेत ना तिथं खूप स्वच्छता असते, खूप जास्त। नाहीतर आपल्याकडे बघा पंढरपूर, तुळजापूर आणि ते किती गर्दी, म्हणजे एवढी त्यांना मिळकत तेवढी असते पण तेवढी व्यवस्था नसते। तसं इथं नाही, इथं एवढ्या मोठ्या एरियामध्ये तुम्हाला एक काडी सुद्धा पडलेली दिसणार नाही, कुठेच कचरा नाही। आणि स्वच्छता, तुम्ही घरातली फरशी काय ठेवणार, एवढी स्वच्छ इथली पूर्ण ओपन एरियामधली टाईल्स सुद्धा एवढी स्वच्छ आणि चकाचक होती, फार सुंदर होतं। आणि अजून पुढे व्लॉग तुम्ही बघा, व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल किती स्वच्छता, एवढी पब्लिक असून सुद्धा तेवढी स्वच्छता तिथं होती। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वॉशरूमची व्यवस्था, राहण्यासाठी हॉटेलची व्यवस्था, एवढी गर्दी असून सुद्धा, म्हणजे तसं आम्ही ऐनवेळी गेलो आहे, सोमवारच्या दिवशी आम्ही आलोय, पण रविवारच्या दिवशी फार गर्दी राहते उन्हाळ्यात। आणि दिवाळीत तर विचारूच नका, जेव्हा मुलांना सुट्ट्या वगैरे लागतात तेव्हा इथे पाय ठेवायला जागा नसते। आणि रोजच्या रोज अशी ही रथयात्रा इथे निघते। हे स्वामीनारायणचे मंदिर जे असतात ना तिथे ही गोष्ट फार आवडते की तिथं फार सजवलेलं असतं, खूप जास्त डेकोरेशन केलेलं असतं आणि ते रोजचं तेवढी सेवा करतातच, ते रोजच होतं त्यांचं, असं आहे। म्हणून मला गुजरातमध्ये इथं फिरण्यासारखं फार छान आहे। आणि फिरायलाही गुजरातमध्ये विचार केलं तर महाराष्ट्राच्या दृष्टीने म्हणजे एवढी पर्यटन स्थळं नाही आहेत, पण फार छान आहेत आणि प्रत्येक गोष्टीची व्यवस्था आहे, माणसाला कुठलाच त्रास होणार नाही। आणि कमी पैशात, कमी खर्चात सगळ्याच गोष्टी इथे अवेलेबल आहेत, खाणं पिणं, वॉशरूम आहे, पाणी आहे पिण्याचं, कुठलीच गोष्ट नडत नाही। आणि विश्रांतीगृहसुद्धा आहे, तेवढी भीडभाड असून सुद्धा म्हणजे इथे फार सगळ्या गोष्टी म्हणजे इझिली अवेलेबल होतात। गुजरातमध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यात गेला ना तरी खायची प्यायची व्यवस्था असते, म्हणजे खाणं आणि पिणं व्यवस्थित भेटतं तुम्हाला, रस्तेही चांगले असतात, त्याच्यामुळे इकडे फिरायला भारी वाटतं मला। आणि बाप्पांना तर एवढं आवडलं ना, फार आवडलं। बाप्पा म्हणले मला इथं 1 महिना सोडलं तर मी 1 महिना आरामात राहून जातो, इथं कुठलीच गोष्टीची कमी नाही आहे, खाणं पिणं सगळ्याच गोष्टी आहेत इथं आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये। त्याच्यामुळे बाप्पांना फार आवडलं, ते एकदम खुश होऊन गेले। बाजूलाच नर्मदा नदीचा तट दिसतोय, तुम्ही बघू शकता, नर्मदेच्या एकदम बाजूला हे मंदिर असल्यामुळे इकडून नर्मदा नदीतून येणारी थंडगार हवा एवढ्या उन्हात सुद्धा खूप मनाला शांतता देते। आणि आवाज नाही, भीडभाड नाही, आणि बाहेर चप्पल सोडून व्यवस्थित जातात। आणि मेन म्हणजे आपल्याकडे चपला फार चोरी होतात, तसं इथं आम्ही म्हणजे खूप वेळा आलो, मी तरी पहिल्यांदा आले नाही, इथं खूप वेळा आलेली आहे मी। आणि कधी असं बघितलं नाही की मी चप्पल चोरीला गेली किंवा एक चप्पल सापडली दुसरी सापडली नाही, असलं नाही। तुम्ही बघू शकता ओपन एरियामध्ये एवढं निळं निळं पाणी आहे, पण पाण्यात काय दिसते का तुम्हाला, कचरा बिचरा काहीतरी दिसते का? नाहीतर आपल्याकडे बघा चंद्रभागेला आंघोळीला गेल्यावर कसं पाणी असतं, आणि इथं सुद्धा गोमुखातून पाणी पडतं आणि तिथून भिजत म्हणजे प्रदक्षिणा, आंघोळ करता करता प्रदक्षिणा होते, अशी व्यवस्था आहे। तर ते सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि एवढा मोठा एरिया असून पण स्वच्छता खूप आहे, या गोष्टीच्या आई आणि बाप्पांना सुद्धा खूप नवलाई वाटली। एवढं ओपन पाणी आहे, उघडं आहे, एवढे लोक येत आहेत जात आहेत तरी सुद्धा एवढं स्वच्छ पाणी कसं। आणि खालची टाईल्स तर तुम्ही म्हणता जिथं तिथं पायघड्या हातरलेल्या आहेत, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाय पोळू नये याची व्यवस्था इथं काळजी घेतलेली आहे, लोकांचे पाय पोळले जाऊ नये म्हणून। टाईल्स गरम पडते तर इथं प्रत्येक ठिकाणी पायघड्या टाकलेल्या आहेत, चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या पायघड्या असल्यामुळे पाय सुद्धा पोळत नाहीत इथं।
आणि बघा, तुम्हाला स्वर्ग बघायचा असेल तर तो इथं बघायला भेटेल. स्वर्गापेक्षाही सुंदर नीलकंठधाम मंदिर जे आहे पोईच्या या ठिकाणचं राजपिपला तालुक्यामध्ये येतं. याला इथल्या या मंदिराला स्वर्गापेक्षाही सुंदर मंदिर असं म्हटलं जाते. याचं कारण असंच आहे, या मंदिराची रचना तशी केलेली आहे. आतून पण फार छान आहे आणि बाहेरून सुद्धा खूपच सुंदर अशी रचना केलेली आहे. चारी बाजूनी मंदिराच्या पाणी आहे, निळं निळं पाणी. आणि आमच्या पोराला लागलेली भूक तर त्याच्यामुळे त्याचं आपलं वेफर्स खाता खाता चालू आहे. आणि इथं बघा, हे महादेवाचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या चारी बाजूनी पाणी आहे आणि पूल आहे. पुलावरून आतमध्ये जायचे अशी व्यवस्था केलेली. छोटी छोटी खूप सारी मंदिरं आहेत आणि आतमध्ये पूर्ण असं तो सोनं आहे की गोल्डन कलर आहे, मी सांगू नाही शकत तुम्हाला. आय थिंक गोल्डन कलरच असावा तो, पण खूप मनमोहक असा छान दिसतोय. दिवस मावळायची वेळ झालेली आणि दिवस मावळतीचं हे दृश्य आहे, तुम्ही बघू शकता. इथे आरती वगैरे झाल्यानंतर लाइटिंग लागते आणि नंतर रात्रीचा व्ह्यू तर खूपच सुंदर. पूर्ण मंदिराला लाइटिंगने एकदम छान डेकोरेट केलेलं आहे. तर हे मेन स्वामीनारायण मंदिर आहे. इथे खूप सारे मंदिर आहेत, पण जे मेन मंदिर आहे स्वामीनारायण भगवानचं, त्यांचं हे मंदिर आहे. आणि वरती सुद्धा गाभाऱ्यात खूप सुंदर अशी रचना केलेली आहे. तर मला खूप खूप खंत वाटते की आपल्याकडे एवढी मोठी मोठी देवस्थानं असून सुद्धा एवढी व्यवस्था तिथे त्या मानाने नसते. तर तुम्ही बघू शकता, लाइटिंग चालू झालेली आहे आता अंधार पडला असल्यामुळं आणि किती छान दिसते. आणि हवा तुम्हाला सांगू, तुम्हाला अनुभवायचा असेल ना तर तुम्ही इथं नक्की या आणि एकदा इथं येऊन तुम्ही भेट द्या. खूप छान थंड हवा येते आणि शांतता वाटते एकदम वेगळीच. घरी जायची इच्छा इथं आल्यावर होत नाही. आम्ही फिरून इथं थोडासा आराम केला, बसलो एका ठिकाणी. मुलांचं चालू होतं आपलं खेळायचं आणि मुलांचं असंही त्यांना काय जिथे जाईन तिथं खेळायचंच असतं त्यांना. तर तुम्हाला सांगते, गुजरातमध्ये पोईच्या नीलकंठेश्वर नाव आहे या मंदिराचं, नीलकंठधाम पोईच्या असं तुम्ही यूट्यूबला सर्च करून व्हिडिओ बघू शकता. इथे फिरायला आल्यानंतर तुम्हाला हे एकाच ठिकाणी 2 दिवस कंप्लीट लागतात, एवढा मोठा एरिया आहे आणि खूप भरपूर आहे. मी या व्हिडिओमध्ये लिमिटेड दाखवलेले, तुम्हाला थोडंसं दाखवलेलं आहे. त्याच्यासाठी यूट्यूबवर तुम्ही सर्च करू शकता, तुम्हाला भेटून जाईल ते. आणि नक्की या साईडला कधी आलात तर या आणि इथे भेट द्या. चला मग, बाय.